नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं मोठं पाऊल उचललं. ईडीनं चार्जशीट दाखल केली असून या चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधी यांचंही नाव आहे. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 1938 मध्ये पंडित नेहरूंनी सुरू केलं होतं. वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली गेली. 2008 मध्ये आर्थिक अडचणींमुळे वृत्तपत्र बंद पडलं. मालमत्ता 2000 कोटींची होती. 2010 मध्ये राहुल सोनिया गांधींकडून यंग इंडियन लिमिटेडची स्थापना केली गेली. यंग इंडियननं 2000 कोटींची कंपनी केवळ 50 लाख रुपयात खरेदी केल्याचा आरोप आहे. 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामींकडून यासंबंधी दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदांवर आरोप केले गेले. जून 2014 मध्ये कोर्टाकडून राहुल, सोनिया गांधी आणि इतरांविरोधात समन्स बजावण्यात आलं. 2014 मध्ये ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2015 मध्ये कोर्टाकडून राहुल, सोनिया गांधींसह इतरांना जामीन मंजूर केला गेला.